हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। तर भरपूर दिवसापासून खूप साऱ्या कमेंट येत होत्या की तुमची किचन टूर दाखवा, किचन टूर दाखवा। तर आज मी स्पेशल तुमच्यासाठीच हा किचन टूरचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर हे पाहू शकता माझा नटखट कृष्णा किती मस्ती करतो। आज सहज कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालेला आहे, पाहू शकता त्याची मस्ती। तर आरुषची मस्ती खूप झाली, आता चला आपण व्हिडिओकडे वळूयात। तर किचन मध्ये एंट्री करताना सुरुवातीला माझं हे सुंदर असं स्नेक प्लांटचं झाड आहे, पाहू शकता। इकडच्या साइडने सुद्धा एक मी लावलेला आहे, दोन्ही साइडने दोन। त्याच्यानंतर इथे मी एक स्टूलवर पाण्याचा जार ठेवलेला आहे। तर इथे पिण्यासाठी पाणी किचनच्या एंट्री मध्येच ठेवलेलं आहे, कारण जर बाहेरून कुणाला येऊन तहान लागली तर लगेच कुणी जर आलं लगेच तहान लागली तर हाताशी इथे मी पाणी ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर इथे मी भांड्याचा रॅक लावलेला आहे, त्याच्यावरच इथे बोर्ड आहे, तिथून लाईट फॅन पूर्ण इथे स्विच आहेत त्याचे। आणि त्याच्यानंतर इथे मी भांड्याचा रॅक लावलेला आहे, त्याच्यावर मी डेली यूजसाठी जेवढे लागतात तेवढेच भांडे ठेवलेले आहेत। हे स्टीलचे इथं इंडक्शनवर लागणारे छोटे मोठे दोन्ही साईजचे मी इथे ठेवलेले आहेत पातेले। त्याच्यानंतर दुसऱ्या रॅकला इथे पाण्याचा जग, चरबी, जर्मनची चरबी, परत हा छोटा जग आणि हे मिक्सरसाठी लागणारे भांडे, एक्स्ट्राचे भांडे सुद्धा मी इथेच ठेवलेले आहेत। त्याच्यानंतर खालच्या रॅकला इथे पाणी पिण्यासाठी जे ग्लास, तांबे लागतात ते मी इथे जितके लागतील तेवढेच ठेवलेले आहेत, बाकी एक्स्ट्राचे मी ठेवून दिलेले आहेत। आणि त्याच्यानंतर लगेचच खालच्या साईडला इथे प्लेटचं स्टँड असल्यासारखं आहे, तर याच्यामध्ये मी पूर्ण प्लेट ठेवलेले आहेत। आणि इकडे जे तवे लागतात, ट्रे आणि हे जे पातेल्यावर झाकायचे जे छोटे छोटे प्लेट आहेत हे सुद्धा मी याच्यावरच ठेवलेले आहेत। आणि एक्स्ट्राच्या पराती वगैरे त्या सुद्धा मी इथे ठेवून दिलेले आहेत, जेवढ्या रोजच्या वापरासाठी लागतील तेवढ्याच ठेवलेल्या आहेत। आणि त्याच्यानंतर खालच्या रॅकला इथे छोटे छोटे पातेले आहेत, छोट्या कटोऱ्या आहेत, तेल तवे आहेत आणि कुकरचे डबे पण मी इथेच ठेवलेले आहेत, जेणेकरून घेण्यासाठी सोपं जाते। आणि परत खालच्या रॅकला इथे मी डेली यूजसाठी ज्या वाट्या लागतात त्या ठेवलेल्या आहेत। आणि इथे चाळणी वगैरे जे एक्स्ट्रा छोटे छोटे भांडे असतात ते मी खालच्या रॅकलाच ठेवते। कढई आणि जे पुरण गाळायची चाळणी आहे, खालची दुसरी एक चाळणी आहे, ते एका खाली एक भांडे मी भरपूर ठेवलेले आहेत इथे। आणि त्याच्यानंतर साईडला इथे एक पाण्याची टाकी आहे, तर इथे मी साईडला पाण्याची टाकी ठेवलेली आहे। तर याच्यामध्ये वॉटर सप्लायचं पाणी भरते, जेणेकरून स्वयंपाकासाठी लागणं। तर पाण्याच्या टाकीच्या वर मी एक वॉल हँगिंग लावलेला आहे, तर त्याचा व्हिडिओ माझ्या दुसऱ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। जर तुम्हाला विणकामाची आवड असेल तर तिथे जाऊन चेक करू शकता, भरपूर सारे व्हिडिओ मी त्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। तर त्याच्या साईडला एक दरवाजा आहे, तर हा दरवाजा वॉश एरियाचा आहे, तर इथे मी लावून घेतलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्या साईडला मंदिर आहे माझं। तर आता आपण घेऊयात देवाचं दर्शन। तर एकदम वरच्या साईडला मी इथे माझी गोमाता ठेवलेली आहे, त्याच्यानंतर खाली इथे मंदिर आहे। तर मंदिरामध्ये माझी देवपूजा आताच झालेली आहे, पाहू शकता। आणि हे जे फुलं मी वाहिलेले आहेत ते पूर्ण माझ्या गार्डन मधलेच आहेत। सध्या तुम्हाला माहीतच आहे गरमी किती होत आहे, तर गार्डन मध्ये पण सध्या तितके फुलं येत नाहीत, आणि आले ते पण थोडेसे असे वाळून गेलेले आहेत, पाहू शकता। सध्या टेम्परेचरच तेवढं आहे। तर माझ्या देवाची मांडणी कशी वाटली तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून कळवा। आणि जर तुम्हाला देवपूजेचे व्हिडिओ जर आवडत असतील तर ते पण मी माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे, तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर त्याच्यावरती इथे मी फोटो ठेवलेले आहेत, ज्या मी पोथ्या वाचते त्या पोथ्या ठेवलेल्या आहेत। आणि इथे एक सुंदर असं प्लांट ठेवलेला आहे आणि एक आर्टिफिशियल सुद्धा आहे, तर हे मी हातानेच विणलेलं आहे, याचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवर आहे। त्याच्यानंतर हे छोटे छोटे जे सामान लागणार आहे ते मी याच्या मागे ठेवलेले आहे, तांबे वगैरे देवासाठी, पंचपाळ। तर इकडे मी देवासाठी लागणार तेल, वाती,
परत इथं रांगोळी, त्या पाटाखाली रांगोळीचे साचे आहेत ते ठेवलेले आहेत आणि त्याच्या समोर हे मागचं हायर करण्यासाठी एक प्लांट ठेवलेला आहे, सुंदर असं पाहू शकता. आणि त्याच्यानंतर देवघराच्या साईडलाच माझं इथं वॉश बेसिंग आहे, जिथे मी भांडे घासते, भाजीपाला धुते. तर पाहू शकता, मला बेसिंगच्या बाजूला जास्त पसारा ठेवायला बिलकुल आवडत नाही, त्याच्यामुळे मी एक प्लांट ठेवलेला आहे. आणि जे विम बार वगैरे तेवढंच जेवढं लागतं आपल्याला भांडे धुण्यासाठी, वायपर वगैरे मी तेवढंच ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इकडे लगेचच माझं गॅस स्टोव्ह आहे, पाहू शकता. इथं पण मी एक प्लांट ठेवते, तर त्याच्या बाजूला सुद्धा मी एक प्लांट नेहमीच ठेवते. आणि गॅस स्टोव्हच्या बाजूला मला नेहमीच सवय आहे की मी जे लायटर आहे आणि जी कढची आहे ती बाजूलाच ठेवते. आणि जास्त पसारा मला काउंटर टॉपवर ठेवायला बिलकुल आवडत नाही. त्याच्या बाजूला इकडे पाहू शकता, इथे मी एक हँगर लावलेला आहे. त्याला पूर्ण जे चम्मच वगैरे असतात, चम्मच वगैरे मी पूर्ण हँगरलाच लावून ठेवते. आणि त्याच्यानंतर एक पाहू शकता किती क्यूट असं बेबीचं क्यूट बेबी पोस्टर आहे. तर ते मी प्रेग्नन्सीमध्ये लावलं होतं, कारण सर्वात जास्त कोणत्याही लेडीजचा वेळ हा किचनमध्येच जातो, म्हणून मी बेडरूममध्ये जेवढे लावले त्यातलं एक काढून इथे लावलं होतं. आणि त्याच्या खालीच एक माझं इंडक्शन आहे, पाहू शकता. तर बेसिनच्या खाली पाहूयात, तर इथे मी फक्त पाण्यासाठी लागणारा हंडा आणि जी फिल्टरच्या पाण्याची कॅन आहे ती ठेवते. आणि त्याच्या बाजूला तिथे माझा खलबत्ता आहे. तर खलबत्ता कसा वापरायचा याचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे, कारण तो खलबत्ता नवीन आहे, मी आणखीन वापरायला सुरुवात केली नाही. आणि त्याच्या बाजूला इकडे मी जे कुकर, चहाचा डब्बा, तेलाचा डब्बा, मिठाचा डब्बा हेच ठेवते. चटणी मिठाचा डब्बा, पोळी पाट, कारण इथल्या इथेच आपल्याला घ्यायला सोपं जाते. आणि त्याच्या खालच्या रॅकला इथे मी पिठाचे डब्बे ठेवलेले आहेत. गव्हाचं पिठाचा, ज्वारीच्या पिठाचा, बेसन पिठाचा डब्बा मी एकदम खालच्या रॅकला मी एवढंच ठेवलेलं आहे. तर त्याच्या बाजूच्या रॅकला मी काय केलेलं आहे, कणिक मळण्यासाठी ज्या पराती लागतात त्या पराती ठेवलेल्या आहेत. नंतर तिकडे गॅसचं सिलेंडर आहे, त्याच्या बाजूला ही टाकी आहे, याच्यामध्ये एक्स्ट्राचे भांडे आहेत जे की मला कधी कधी लागतात, ते लगेच घेता येतात म्हणून मी इथेच ठेवलेले आहेत. आणि त्याच्यावर फळं धुण्यासाठीही मी टोकरे ठेवलेले आहेत. आणि त्याच्याच बाजूला इथे कांदा लसणाचं एक स्टँड ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता घेऊयात ह्या रॅकमध्ये. तर ह्या रॅकमध्ये मी जास्त पसारा ठेवत नाही, तर इथे फक्त आलूचं एक टोपलं ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथे मी पोळ्या बनवल्या ह्या टोपल्यामध्ये ठेवते आणि थोड्याशा थंड झाल्यावर वरच्या डब्यामध्ये ठेवते. आणि ह्या एक्स्ट्राच्या काही बॉटल आहेत. त्याच्यानंतर हा खालचा रॅक मी रिकामाच ठेवलेला आहे. तर किचन वाटेच्या साईडलाच माझं फ्रीज आहे, तर पूर्ण पाहू शकता किचन वाटेच्या साईडचा व्ह्यू. तर फ्रीज कसं क्लीन करायचं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे, तर ते नक्की माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा. आणि फ्रीजवर मी इथे मिक्सर ठेवलेला आहे, पाहू शकता. जेव्हा मला मिक्सरचं काम असतं तेव्हा मी किचन वाट्यावर घेऊनच लावते, कारण फ्रीजवर लावत नाही मी इथे. आणि त्याच्यानंतर इथे दोन मी झाडं ठेवलेले आहेत, एक आर्टिफिशियल आणि एक मी इथं मनी प्लांट ठेवलेला आहे. त्याच्यानंतर जे चम्मच छोटे छोटे आहेत ते मी फ्रीजवरच ठेवते. आणि जे आपल्याला मेडिकल लागते ते पण मी इथे फ्रीजवरच ठेवते, कारण फ्रीज जवळ आल्यावर पाणी पण तिथंच असते आणि आपल्याला मेडिकल घ्यायला सोपं जाते. कारण भरपूर लोक म्हणतात की मेडिकल हे किचनमध्ये ठेवायला नाही पाहिजे, वास्तूनुसार ते गलत आहे. परंतु किचनमध्ये माझा जास्तीत जास्त वेळ जातो आणि जेव्हा मला मेडिकल घ्यायचे, जेव्हा आठवण आली तेव्हा मी घेऊ शकते, म्हणून मी जास्त तर मेडिकल किचनमध्येच ठेवते. कारण सध्या मला आता बेबीसाठी कॅल्शियम वगैरे ते माझं मेडिकल चालू आहे. तर आता आपण वरती लेंटलवर पाहूयात. तर तिथे मी मोठे मोठे डबे ठेवलेले आहेत, पाहू शकता. त्याच्यामध्ये जे वर्षभरासाठी आपण वाळवणीचे पदार्थ बनवतो ते मी पूर्ण ठेवलेले आहेत. आणि काढण्यासाठी गोंधळ नको म्हणून मी चिठ्ठ्या लावलेल्या आहेत, कारण कुणीही किचनमध्ये आलं तर त्याला व्यवस्थित पूर्ण दिसलं पाहिजे, असे मी चिठ्ठ्या लिहून ठेवलेल्या आहेत.
आणि त्याच्या बाजूच्या लेंटरवर इकडे पण मी छोटे त्याच्यापेक्षा डबे ठेवलेले आहेत, त्यात पण वाळवणीचेच पदार्थ आहेत. आणि हा माझा पाण्याचा पितळाचा हंडा आहे. याच्यामध्ये मी पावसाळा आणि हिवाळा असं 8 महिने पाणी पिते. आणि उन्हाळ्यात खूप गरम होते म्हणून मी उन्हाळ्यात तेवढा वर ठेवलेला आहे. आणि त्याच्याच बाजूला केकसाठी जे टर्न टेबल लागते ते टर्न टेबल आहे, त्याच्यावर मी माझं इडली पात्र ठेवलेलं आहे. आणि त्याच्या बाजूला जे साईडला कार्डबोर्डचा बॉक्स आहे, त्याच्यामध्ये मी केकसाठी लागणारं जे सामान आहे ते ठेवलेलं आहे. कारण मी अगोदर केक बनवत होते. आणि जर तुम्हाला केकच्या रेसिपी हव्या असतील तर मला नक्की कमेंट करून कळवा, मी नक्की बनवेल. आणि त्याच्या बाजूला मोठे पातेले आहेत आणि त्याच्यावर मी भांडे ठेवायचं एक हे केलेलं आहे. लेंटरच्या खालच्या 2 रॅकमध्ये मी इथे स्टीलचे डबे ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये पूर्ण ग्रोसरीज ठेवलेली आहे, डाळी वगैरे. तर मी दर महिन्यातून एकदा हे पूर्ण साफ करते, याला ऊन देते, वाळवते. कारण जेणेकरून आपल्या मधातलं जे आपण साठवून ठेवलं ते खराब होऊ नये, त्याला किडे वगैरे लागू नये म्हणून मी ठेवलेलं आहे. आणि बार डब्याला हात लावले तर डबे खराब होतात म्हणून मी इथे चिठ्ठ्या लावलेल्या आहेत. आणि साईडला पाहू शकता किडे मुंगी येऊ नये म्हणून मी तिथे लक्ष्मण रेखा ठेवलेली आहे. जिथे कुठे मला मुंग्या दिसतात मी लगेच तिथे ती लक्ष्मण रेखा मारते. तर त्या 2 रॅकच्या खालच्या रॅकला इथे मी प्लॅस्टिकच्या भरण्या ठेवलेल्या आहेत. तर खूप जण म्हणतात की प्लॅस्टिकच्या भरण्या ठेवल्या नाही पाहिजे, परंतु ह्या भरण्या अशा आहेत की ज्या मला खूप आवडतात, मी फेकून नाही देऊ शकत. कारण प्लॅस्टिकमध्ये प्लॅस्टिक घातक असतो, हे प्लॅस्टिक बिलकुल घातक नाही. म्हणून काही गोष्टी आहेत ज्या मी काचामध्ये न स्टोअर करता याच्यामध्ये स्टोअर करते. कारण लोणचे वगैरे असतात जे काचामध्ये स्टोअर केले तर माझा लहान मुलगा आहे, तुम्ही पाहिलंच असेल सुरुवातीला किती मस्ती करतो, त्याच्या हाताने खूप वेळेस माझ्या काचाच्या भरण्या फुटलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी जास्त करून ह्याच भरण्या यूज करते, असं छोटं मोठं जे सामान असेल ते सामान ठेवण्यासाठी. आणि त्याच्या खाली ह्या काचाच्या भरण्या आहेत, पाहू शकता. तर ह्या पूर्ण काचाच्या भरण्यामध्ये मी अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्या गोष्टी घेण्यासाठी माझा मुलगा जाणार नाही, म्हणून मी याच्यामध्ये डाळी वगैरे ठेवलेल्या आहेत. खायच्या वस्तू मी बिलकुल ठेवत नाही याच्यामध्ये. खायच्या वस्तू मी फ्रीजमध्ये ठेवते किंवा स्टीलच्या डब्यामध्ये ठेवते, काजू बदाम वगैरे. कारण ते हँडी असतं, लहान मुलाच्याने फुटत नाही. आणि तिकडून साईडला ते एक्स्ट्राचे माझे जे टिफिन आहेत ते ठेवलेले आहेत. कारण सध्या शाळा बंद आहेत, शाळा सुरू झाल्या की ते लागतील, तोपर्यंत मी साईडलाच ठेवलेले आहेत. आणि त्याच्या खालच्या रॅकला माझे कप आहेत. इथे एक्स्ट्रा काही जरा आणलं तर मी ह्या डब्यामध्येच ठेवते, जनरली असंच टाकून देते, कारण काही कामं होत नाहीत करणं. आणि त्याच्यानंतर कप आहेत. आता लहान मुलं म्हणल्यावर तर खेळणे कुठं कुठं येतच राहणार. तर तुम्हाला माझ्या किचनमध्ये भरपूर खेळणे दिसले असतील. त्याच्यानंतर इथे मी चणे ठेवलेले आहेत, ते चणे मला फोडून आणायचे आहेत. किंवा त्याचा जर व्हिडिओ हवा असेल तर मी घरी पण फोडून दाखवेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर एक प्लास्टिकचा डबा आहे, त्याच्यामध्ये मी जे रेग्युलर पापड्या लागतात ते उन्हाळी वाळवण ज्या केलेल्या होत्या त्या मी खाली ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्यावर चाळणी ठेवलेली आहे, जेणेकरून कशाला किडा मुंगी दिसली तर लगेच चाळता आलं पाहिजे. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला हा माझा किचनचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि तुम्हाला माझ्या बाळाचा झोका कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. कारण मी स्वयंपाक वगैरे बनवताना माझ्या पिलूला ह्या झोक्यामध्येच टाकते. थँक्यू.